नमस्कार. आता आपण पाहणार आहोत प्राणीसृष्टीमधला तिसरा फायलम, तिसरा संघ, तो आहे टेनोफोरा. आता टेनोफोरा काय आहे, त्याची वैशिष्ट्ये पहा. ते कसे असतात ना, आकाराला गोल असतात. आता आकाराला गोल असतात म्हणजे त्यांचं रेडियल सिमेट्री झाली, कारण तुम्ही कसे कापा त्याला बरोबर दोन भागामध्ये डिवाइड होतील. ते समुद्री प्राणी आहेत, सगळे समुद्रात राहणारे प्राणी आहेत. बायोल्युमिनिसंट म्हणजे त्यांच्या शरीरातून प्रकाश बाहेर निघतो, खूप मस्त दिसतात ते. तुम्ही एकदा गुगलवरती किंवा युट्यूबवर याची व्हिडिओ पहा, खूपच बड्या दिसतात. जसं दिवाळीमध्ये आपण आकाशकंदील लावतो, आपल्या घराला नाही लावत का, छोटासा कंदील त्याच्यामध्ये लाईट वगैरे असते. अरे ते काय काढले त्यासमोर, एवढे सुंदर दिसतात ते. त्याच्या शरीरातून प्रकाश बाहेर निघतो म्हणून त्यांना बायोल्युमिनिसंट असं म्हणतात, प्रकाशमय आहेत ते. त्यानंतर कोम प्लेट्स असतात त्यांच्या शरीरावरती, अशा कंगव्यासारख्या प्लेट्स असतात. कशासाठी? पोहण्यासाठी. ठीक आहे, तर हे पोहण्यासाठी त्यांच्या शरीरावरती कोम प्लेट्स असतात. आता याची उदाहरणं, याच्यावरती प्रश्न विचारलेला नाही आहे, परंतु तुमची उदाहरणं कशी आहेत ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. अक्रोड पाहिलं असेल ना तुम्ही, अक्रोड कसं दिसते, तर त्याच्या आकारासारखा, त्याच्यासारखा दिसणारा तो हे प्राणी आहेत, म्हणून त्यांना आपण सी वॉलनट असं म्हणत असतो, समुद्री अक्रोड. त्याचं सायंटिफिक नाव आहे टेनोप्लाना. याच्या नावासारखंच आहे, टेनोप्लाना. दुसरं आहे सी गुसबेरी, बोरासारखे दिसतात ते. ठीक आहे, त्याचं सायंटिफिक नाव काय आहे तर प्लुरोब्रॅकिया. तर अशा प्रकारे हे टेनोफोरा झालेला आपला. त्याच्यानंतर चौथा जो संघ आहे, चौथा फायलम, तो आहे प्लॅटी हेल्मेंथिस. प्लेट म्हणजे फ्लॅट असतात ते. हेल्मेंथिस म्हणजे ते कृमी आहेत ते. ठीक आहे, अळ्यांसारखे दिसणारे. प्लॅटी हेल्मेंथिस, त्यालाच आपण फ्लॅटवर्म म्हणतो, चपटे कृमी. मग त्यांची वैशिष्ट्य कशी असणार, त्यांचं शरीर कसं असणार, चपटं असणार. ठीक आहे, अळ्यांसारखं असं लांब असणार. ते गोल आहे का, नाही आहे. म्हणून ते बायलॅटरल सिमेट्री असते त्यांच्यामध्ये. म्हणजे बरोबर कुठून तरी एका ठिकाणावरून त्यांना जर का असं मधातून जर का डिवाइड केलं, तर ते दोन भागामध्ये एकसारखे दिसणारे दोन भाग दिसतील. बायोसिमेट्री. जसं आपण मनुष्य बरोबर इथून जर का डिवाइड केलं तर इकडचा भाग एकसारखा दिसतो, म्हणून ते बायोसिमेट्री झालं. ठीक आहे, पण गोल जर का असेल तर कुठे कापा तुम्ही, ते एकसारखे दिसणार, त्याच्यामुळे ते रेडियल सिमेट्री झालं. परंतु हे काय आहे, हे बायलॅटरल सिमेट्री आहे यांची. ट्रिप्लोब्लास्टिक असतात. याच्या आधी जेवढे आपण संघ पाहिलेत, 3 फायलम पाहिलेत आपण, कोणकोणते तर पोरीफेरा, त्याच्यानंतर निडारिया आणि हा टेनोफोरा. हे जे असतात ना, यांची जी त्वचा आहे 2 लेअरची आहे, म्हणून त्यांना आपण डिप्लोब्लास्टिक म्हणणं. परंतु प्लॅटी हेल्मेंथिस पासूनचे पुढचे सगळे संघ आणि सगळे प्राणी हे ट्रिप्लोब्लास्टिक असतात, म्हणजे यांच्या त्वचेचे 3 लेअर असतात. ठीक आहे, म्हणून यांना आपण ट्रिप्लोब्लास्टिक म्हणणार. यांना अवयव असं, आता अवयव तयार व्हायला सुरू झालं. ठीक आहे, इथून अवयव आपल्याला पाहायला मिळते. आता एकदम सुरुवातीचा जो प्रिमिटिव्ह जो ब्रेन आहे ना, मेंदू असू द्या, डोळे असू द्या, आता बनायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, परंतु हे असिलोमेट असं, म्हणजे असिलोमेट म्हणजे काय, जसं आपल्या शरीराच्या आतमध्ये पोकळी आहे, देहगुहा म्हणतो आपण त्याला. या देहगुहेमध्ये आपलं हृदय आहे, आपलं फुफ्फुस आहेत, स्टमक आहे, लिव्हर आहे, छोटे आतडे, मोठे आतडे सगळे आहेत. हे एक पोकळी आहे आणि या पोकळीमध्ये हे सगळे अवयव आहेत. ठीक आहे, तर अवयव जर का असेल तर साहजिक तिथं पोकळी असायला पाहिजे, परंतु जेमतेम सुरुवात झालेली आहे, जेमतेम या डेव्हलपमेंटला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे इथे पोकळी नसते, देहगुहा नसतो यांना. ठीक आहे, लक्षात असू द्या. अशा याच्यावरती प्रश्न विचारतात, याच्यावरती विचारलेला नाही आहे, परंतु विचारले तर अशा याच्यावरती विचारतात. ते परजीवी असतात, पॅरासाइट, म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यांच्या शरीरावर अवलंबून राहतात. ते आपल्या शरीरामध्ये जातात, ते आतड्यामध्ये राहतात, प्राण्यांच्या आतड्यामध्ये राहतात, कुठे राहू शकतात ते, परंतु दुसऱ्याचं अन्न ते शोषून घेतात एक प्रकारे, म्हणून त्यांना पॅरासाइट म्हणतो आपण, परजीवी आहेत ते. याची उदाहरणं कोणकोणती तर टेपवर्म, याला म्हणजे सायंटिफिक नाव आहे याचं टॅनिया. त्यानंतर आहे लिव्हर फ्लक. आता नावातच लिव्हर आहे त्याच्या. हिपॅटायटिस रोग जो आहे ना, त्याच्या हिपॅटिक म्हणजे लिव्हर एक प्रकारे. याच्या नावामध्ये बघा, सायंटिफिक नावामध्ये हिपॅटिका आहे, फॅसिलिओ हिपॅटिका हे त्याचं सायंटिफिक नाव आहे. आणि त्याला ओळखल्या कशाने जाते तर लिव्हर फ्लकनी. हे लिव्हरमध्ये राहतात ते. ठीक आहे, लिव्हरला खातात ते, लिव्हरचं रक्त वगैरे पितात. त्याच्यानंतर आहे प्लॅनेरिया. तर हे त्याची उदाहरणं आहेत, टेपवर्म, लिव्हर फ्लक आणि प्लॅनेरिया. हे कशाची उदाहरणं आहेत, फ्लॅटवर्मची आहे, ते चपटे असतात ते. ठीक आहे, आता हा झाला प्लॅटी हेल्मेंथिस. आता आपण पाहू त्याच्यानंतर अशी हेल्मेंथिस, यालाच दुसरं नाव आहे नेमॅटोडा. आता हे आकाराने गोल असतात, दिसतात, ते आहे ते कृमीच आहे, ते अळ्यांसारखेच, परंतु हे आता चपटे नाही, आता गोल आहेत ते, म्हणून यांना आपण काय म्हणतो, राऊंड वर्म म्हणत असतो, गोल कृमी म्हणत असतो. ठीक आहे, अशी हेल्मेंथिसला. याची वैशिष्ट्य काय आहे तर शरीर त्याचं गोल आहे. हे सुद्धा सगळे याच्यासारखे परजीवी आहेत, दुसऱ्यावरती अवलंबून असतात.
आणि आता ना इथून पुढे पचनसंस्था जी आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे तोंडापासून ॲनसपर्यंत, ही जी पचनसंस्था आहे ती आता डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये उदाहरणं कोणकोणते आहेत? राऊंडवर्म त्याला आपण ॲस्कॅरिस, सायंटिफिक नाव आहे त्याचं ॲस्कॅरिस असं म्हणत असतो. हे छोट्या आतड्यांमध्ये राहते आपल्या शरीरामधल्या, म्हणजे काही राहते म्हणजे त्यांचं घर नाही येते. जर का आपल्याला एक प्रकारे ते रोग आहेत ते असणे म्हणजे आपल्याला रोग झाला असं समजून जा तुम्ही. त्यानंतर आहे पिनवर्म. पिन सारखे छोटे छोटे बारीक बारीक असतात ते, त्यांना आपण सायंटिफिक नाव आहे वर्मिक्युलरिस. ठीक आहे. हे मोठ्या आतड्यांमध्ये राहते. आणि त्यानंतर हुकवर्म. हुक पाहिला असेल ना तुम्ही, असं टोकदार असतो. पोते वगैरे उचलायचं असेल तर ते हुक त्याच्यामध्ये लावतात त्याला, ते हुकवर्म सारखे असतात. ते आपल्या त्यांच्या तोंडाला असे हुक असतात आणि ते आपल्या स्किनमध्ये असे फसवतात आणि रक्त पितात. ठीक आहे. ही आहे हुकवर्म, त्याला सायंटिफिक नाव आहे अँसिलोस्टोमा. ठीक आहे. तर हे त्याची उदाहरणं झाली, राऊंडवर्म, पिनवर्म आणि हुकवर्म. लक्षात. त्याच्यानंतर उचेरेरिया हे जे आहे ना, हत्तीरोग जो आहे, हत्तीरोग एलिफंटियासिस, तर याला दुसरं नाव आहे फायलेरियासिस. तर या कृमीमुळे होत असतो, या वर्ममुळे होत असतो. उचेरेरिया नावाच्या वर्ममुळे होत असतो. ठीक आहे. याच्यावरती मला वाटते प्रश्न पण आलेला आहे, म्हणजे हत्तीपाय रोगावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 3 इथे फायलम पाहिले. कोणकोणते? तर टेनोफोरा, त्यानंतर प्लॅटीहेल्मिंथिस चपटे कृमी आणि ॲशिहेल्मिंथिस म्हणजे गोल कृमी. ठीक आहे. प्राणी संघातील जो 6वा नंबरचा संघ आहे तो आहे ॲनिलिडा. ॲनिलिडा याच्या शरीरावरती ना असे रिंग असतात, सेगमेंट असतात. ज्या प्रकारे आपल्या शरीराचे वेगवेगळे सेगमेंट आहेत, जसा हा हात वेगळा, हे धड वेगळं, पाय वेगळे, हे सेगमेंट झालेत ना. सेगमेंटला, आपल्या प्राण्यांच्या शरीराला सेगमेंटला सुरुवात या ॲनिलिडापासून झालेली आहे. तर ॲनिलिडा याला सेगमेंटेड वर्म असं म्हणत असतो, वलयंकित कृमी. तर याचे वैशिष्ट्य काय? तर याच्या शरीरावरती सेगमेंट असतात, शरीराचे वेगवेगळे भाग असतात. कोलम म्हणजे देहगुहा, बॉडी कॅव्हिटी, जशी आपल्या शरीरामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये हृदय, फुफ्फुसे हे सगळे राहतात. त्याच प्रकारे इथून पुढे बॉडी कॅव्हिटीला सुरुवात झाली. त्यानंतर जननग्रंथी, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, मेल फिमेल हे मेटिंग करत असतात. ठीक आहे. लैंगिक मिलन करत असतात. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन होते आणि बाळाला जन्म होतो. तर हे इथून सुरुवात झाली. जननग्रंथीला सुरुवात या ॲनिलिडापासून झालेली आहे. त्यानंतर श्वसन, रेस्पिरेशन, आपल्याकडे रेस्पिरेशनसाठी, श्वसनासाठी लंग्स आहेत, फुफ्फुसे आहेत, परंतु इथे नेफ्रिडिया असतो. ठीक आहे. त्यासारखंच काम करते, ऑक्सिजन ओढण्याचं काम हे नेफ्रिडिया करत असतात. सुडो हार्ट, इथे हृदयाला पण सुरुवात झाली, परंतु डेव्हलप झालेलं नाही आहे, जेमतेम सुरुवात झालेली आहे. तर आभासी हार्ट त्याला आपण म्हणू. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे इथून ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्तभिसरण संस्थेला आपण इथून सुरुवात झालेली आहे ॲनिलिडापासून. ठीक आहे. आता याची उदाहरणं कोणती? तर अर्थवर्म, गांडूळ जे आहेत पावसाळ्यामध्ये, गांडूळ खत. ठीक आहे. तर गांडूळ हे अर्थवर्म, याला सायंटिफिक नाव काय याचं? तर फेरिटिमा हे त्याचं सायंटिफिक नाव अर्थवर्मचं. त्यानंतर लिचेस, जळू. बघा तुम्ही, ते शरीराला असे चिकटतात, ते रक्त ओढतात, जळू काळ्या रंगाचे असतात. तर ते हे आहे लिचेस. लिचेसला हिरुडिनारिया हे त्याचं सायंटिफिक नाव आहे. त्यानंतर आहे रेगवर्म, गोम नाही का, गोम, बारीक बारीक केसांसारखे पाय असतात तिला. ठीक आहे. तर इथून असं समजा तुम्ही की इथून ना त्या प्राण्यांना पाया फुटायला लागलीत. हे पाय नाही आहे, केसच आहेत, त्याच्यामध्ये तिने ते समोर समोर जात असते. तर ही गोम म्हणजे याला नेरिस म्हणतात. ठीक आहे. आणि याचंच रूपांतर ना पुढे वेल्वेट वर्ममध्ये झालेलं आहे. वेल्वेट वर्म हा ॲनिलिडामध्ये येत नाही. ॲनिलिडाच्या नंतरचा जो संघ आहे तो आहे आर्थोपोडा. आर्थोपोडा म्हणजे पोडा म्हणजे काय? पाय. म्हणजे आता प्राण्यांना पाय फुटायला लागलेली आहेत. परंतु हा वेल्वेट वर्म म्हणजे काय? ना हा पूर्णपणे ॲनिलिडा पण आहे, ना हा पूर्णपणे ऑर्थोपोडा पण आहे. हा मध्ये येतो, मधल्या संघामध्ये येतो. हा संघ आपण तसा अभ्यास करत नाही. ऑनिकोफोरा हा संघ आहे तो. या ऑनिकोफोरा संघामध्ये हा वेल्वेट वर्म येतो. त्याचं सायंटिफिक नाव आहे पॅरिपॅटस. ठीक आहे. आणि याला पाय असतात. आता इथून पुढे ना प्राण्यांना पाय फुटायला लागलेली आहेत. लक्षात. हे झालं ॲनिलिडाबद्दल. ॲनिलिडाबद्दल ह्या रेगवर्म पर्यंत ॲनिलिडा. ठीक आहे. आता ऑर्थोपोडा 7व्या नंबरचा संघ आहे ऑर्थोपोडा. ऑर्थो म्हणजे काय? तर जॉईंट्स. जसं आहे हाताला इथे जॉईंट आहे, ठीक आहे, पायाला इथे जॉईंट आहे, इथे जॉईंट आहे. जॉईंट म्हणजे काय? संधी. आणि पोडा म्हणजे काय? पाय. म्हणजे पायांना जॉईंट्स असलेले प्राणी.
ठीक आहे. पायांना जॉईंट्स असलेले प्राणी, संधिपाद प्राणी. सर्वात मोठा संघ, सर्वात मोठा फायलम हा ऑर्थोपोडा आहे. 80% प्राणी हे तर ऑर्थोपोडामध्येच मोडतात. म्हणजे असं समजा पृथ्वीवरती 1000 प्राणी आहेत, 1000 पैकी 800 प्राणी तर हा फक्त या ऑर्थोपोडाचेच आहे. बाकीचे जे 200 उरलेले प्राणी आहेत हे बाकीच्या संघामध्ये मोडतात. मेन सर्वात मोठा संघ आहे ऑर्थोपोडा. याची वैशिष्ट्य कोणते आहेत तर यांना जॉईंट्स असतात, पायांना जॉईंट्स असतात, ठीक आहे, संधी असतात. यांच्या शरीरावरती कठोर असं कवच असते आणि ते कवच त्यांच्या संरक्षणासाठी असते. कायटिननी बनलेलं असते. कायटिन हा एक पॉलिसॅकराइड आहे, बहुशर्करे आहे, ते आपण कार्बोहायड्रेट्समध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर रक्तभिसरण संस्था, जी सर्क्युलेटरी सिस्टम आहे ती ओपन असते. ओपन म्हणजे क्लोज म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम आहे. म्हणजे हृदयापासून रक्त बाहेर असं शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाते ना, तिथून पूर्ण असं सर्कल कंप्लीट करून परत हृदयामध्ये येते. याला आपण क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणू. परंतु ओपन म्हणजे काय, तर हृदयापासून जाणे आणि तिथूनच परत येणे, परत हृदयामध्ये येतं लक्षात. ते याला म्हणजे असं समजा तुम्ही की हृदयापासून रक्त बाहेर निघालं आणि बारीक बारीक छिद्रांमधून मग ते हृदयामध्ये ते रक्त येते. ओपन आहे ना ती, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, ठीक आहे. ही ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, याच्यावरती प्रश्न आलेला आहेत. संयुक्त डोळे, यांचे जे डोळे असतात, जसं आपल्याला प्रॉपर असे 2 डोळे आहेत, परंतु हे जे प्राणी असतात ना, म्हणजे आता हे ऑर्थोपोडामध्ये कोणते माशा वगैरे येतात. तुम्ही मक्खी पिक्चर बघितला का, साऊथ मधला मूवी आहे बघा. एकदम त्या माशीला ना मोठं करून दाखवतात. याची डोळे बघा कशी असतात. असं वाटतं आपल्याला 2 मोठे डोळे आहे, परंतु त्या डोळ्यांमध्ये बारीक 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 डोळे असतात. ते हजारो डोळे असतात ते, म्हणून यांना कंपाऊंड आय म्हणतो असतो, ठीक आहे. कंपाऊंड आयज असतात. इथे श्वसन कशाने करतात ते, तर त्यांना ना छोटे छोटे, जसं आपल्याला नाक आहे त्यांना बारीकशी छिद्र असतात, त्यांना स्पिराकल म्हणतात. आणि जे प्राणी पाण्यामध्ये राहतात त्यांना गिल्स म्हणतात, त्या छिद्रांना गिल्स म्हणतात. याच्यामधून आतमध्ये जाते हवा, स्पिराकलमधून हवा आतमध्ये जाते आणि गिल्समधून पाणी आतमध्ये जाते. आता त्या पाण्यामधून किंवा हवेमधून ऑक्सिजन काढण्याचं काम कोण करते, हे ट्रकियल ट्यूब्स करत असतात, ट्रकियल ट्यूबुल्स, ठीक आहे. हे महत्वाचा हा शब्द, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. इकडे काय होतं, नेफ्रिडिया होतं, इकडे काय आहे, ट्रकायल ट्यूब्स आहेत. आता याची उदाहरणं सगळे, आता भरपूर सारी उदाहरणं आहेत. माशी, मच्छर, फुलपाखरू हे याच्यामध्ये येतात. यांच्या पायांना जॉईंट्स असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर हे इन्सेक्ट्स किडे, हे किडे सगळे किडे याच्यातच येतात. कॉक्रोचवरती तर 3 वेळा प्रश्न विचारला. कॉक्रोचला आपण डिटेलमध्ये अभ्यास करू. पहिले थोडंसं इकडचं पाहून घेऊ. त्याच्यानंतर आहे अरेक्नाइट्स म्हणजे ज्यांच्यामध्ये विष असते, जसं विंचू नाही का, तर हे विंचू झालं, स्पायडर झालं, यांच्यामध्ये विष असते. टिक्स, गोचिड वगैरे, ठीक आहे. तर हे या कॅटेगरीमध्ये मोडतात. यांना किती पाय असतात, यांना 8 पाय असतात, म्हणजे 4 जोड्या असतात, 4 पायाचे जोड्या असतात आर्किनाइट्सला. त्यानंतर आहे क्रस्टोशियन, हे पाण्यामध्ये राहणारे, समुद्रामध्ये राहणारे खेकडे, क्रॅब्स, झिंगे, प्रोन्स, ठीक आहे. यांना 10 पाय असतात यांना, ठीक आहे. म्हणजे 5 पायांच्या जोड्या असतात. इकडे एक, इकडे एक, इकडे एक, इकडे, अशा 5 पायांच्या जोड्या, म्हणजे 10 एकूण. त्यानंतर इन्सेक्ट्स, किडे. आता किड्यांना 6 पाय असतात, लक्षात असू द्या. या किड्यांमध्ये काय येते, जसं आता कॉक्रोच, जनता पार्टीवाला कॉक्रोच, ठीक आहे. आता हा जो कॉक्रोच आहे झुरळ, तर याचं सायंटिफिक नाव काय आहे, याचं सायंटिफिक नाव आहे पेरीप्लॅनेटा. आता कॉक्रोचला चांगला अभ्यास करा, कॉक्रोचला. आता पेरीप्लॅनेटा हे नाव कोणी दिलं, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. आता काय रिलेव्हंट आहे का हा, परंतु आता विचारला प्रश्न तर काय करणार आपण, असे प्रश्न स्किप करायचे. कोण आहे तो नाव देणारा, तर बर्मीरिस्टर हा तो अमेरिकन व्यक्ती आहे. याचं नाव, या कॉक्रोचचं नाव पेरीप्लॅनेटा हे त्याने दिलेलं आहे. आता याची वैशिष्ट्य बघा, याचं शरीर बघा. कॉक्रोचला पहा तुम्ही, वरचं कवर जे असते त्याचं कवच, कोटिंग हे कडक असते नाही का. तुम्ही तर ते, आता मला सांगा तुम्ही, जर का एकजीव जर का ते कवच असेल, त्याला हलता चालता येईल का, नाही. ते प्लेट्स असतात, छोटी छोटी प्लेट्स असतात. त्या प्लेट्सला काय म्हणतात, स्लेराइड्स. त्या प्लेट्सला स्लेराइड्स म्हणतात. आता हे प्लेट्स वरच्या भागाला पण असतात त्याच्या, आणि खालच्या भागाला पण असतात, आजूबाजूच्या भागांना पण असतात. परंतु वरचा भाग आणि खालचा भाग साहजिक आहे ना, वेगवेगळा असणार, त्याचे प्लेट्स पण वेगवेगळे असणार. तर वरच्या भागाच्या ज्या प्लेट्स असतात ना, त्यांना आपण टर्जिट्स म्हणत असतो, टर्जिट्सचा टी. आणि जे खालच्या भागाचा प्लेट्स असतात, म्हणजे पोटाकडचे ज्या प्लेट्स असतात, त्यांना आपण स्टर्नाइट असं म्हणत असतो, स्टर्नाइटचा एस, ठीक आहे. तर कॉक्रोचमध्ये टर्जिट्स किती असतात, छोट्या छोट्या प्लेट, वरच्या भागाला किती असतात, 10 असतात. आणि खालच्या भागाला, जे पोटाच्या भागाला जे स्टर्नाइट असतात ते 9 असतात. याच्यावरती प्रश्न विचारला, म्हणून मी हा इथे आकडा दाखवला. नाही तर आकडा वगैरे अभ्यास करायचा विषय नाही येतो. असे प्रश्न नाही आले तर सोडून द्यायचे.
त्यानंतर जो मधला भाग असतो, आजूबाजूचा भाग जो असतो, तर त्याला आपण प्ल्युराइड्स असं म्हणत असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे कॉक्रोचबद्दल. आता कॉक्रोचमध्ये जे श्वसन होते, रेस्पिरेशन जे होते, ते कशाच्या मदतीने होते, तर मालपिगियन ट्यूब्स, मालपिगियन ट्यूब्स, जसं ट्रकायल ट्यूब्स असतात ना, तसंच मालपिगियन ट्यूब्युल्स असतात. ते ऑक्सिजन ओढण्याचं काम हे करत असते. म्हणजे एक प्रकारे जसं आपल्या शरीरामध्ये रक्तभिसरण संस्थेसाठी भरपूर साऱ्या रक्तवाहिन्या आहेत ना, त्याच प्रकारे इथे म्हणजे या वाहिन्या आहे, ट्यूब्स म्हणजे वाहिन्या. आता याच्या व्यतिरिक्त ग्रासहॉपर हा पण किड्यामध्येच येतो, इन्सेक्टमध्ये येतो. याला पण 6 पाय असतात. नाकतोडा, याच्यावरती प्रश्न कसा आला माहिती आहे? याची जी आता आपल्या शरीरामध्ये क्रोमोझोम्स असतात, प्रत्येक पेशीमध्ये क्रोमोझोम्स असतात. 46 क्रोमोझोम्स असतात. 46 क्रोमोझोम म्हणजे जोडीजोडीने राहतात ना ते. तर 46चे अर्ध किती झाले? 23 क्रोमोझोमच्या जोड्या. आपल्या शरीरामध्ये 23 क्रोमोझोमच्या जोड्या असतात. तर ग्रासहॉपर ह्या नाकतोड्याच्या क्रोमोझोम किती जोड्या असतात? क्रोमोझोमच्या किती जोड्या असतात? लिंकेजेस ग्रुप किती असतात हे विचारलं. 12 असतात त्याला. आता असे प्रश्न सोडून द्यायचे. आता याच्या व्यतिरिक्त हे पाहिलं आपण, इन्सेक्ट्स ज्यांना 6 पाय असतात, आर्केनाइड्स ज्यांना 8 पाय असतात, विषारी, क्रस्टोशियन ज्यांना 10 पाय असतात, आणि याच्या व्यतिरिक्त मिलिपिड्स आणि सेंटिपिड्स. मिलिपिड्स मिलीमीटरवरती, हे यांना 10 पाय असतात. ठीक आहे. मिलिपिड्स असू द्या, सेंटिपिड्स असू द्या, हे पण त्याच्या उदाहरणं आहेत. अशा प्रकारे एवढा मोठा हा ऑर्थोपोडा संघ, ठीक आहे, खूप महत्त्वाचा आहे आणि भरपूर प्रश्न विचारलेली आहे. ठीक आहे. धन्यवाद.